मुंबई सध्या बिकट स्थितीमध्ये आहे. आरसीबी थोडी वरचढ वाटायला लागले. सर्व पदाधिकारी आपण मंचाच्या दिशेने यायचंय. युवा क्रीडा कमिटी सर्व पदाधिकारी आपण मंचाच्या दिशेने या. फायनली आपलं जे एम होतं, आपण जो प्लॅन केला होता, ॲज पर प्लॅन 11 वाजायच्या अगोदर मला वाटतं आपला खेळ संपलेला आहे. आपण या स्पर्धेला समाप्त केलेलं आहे. कमिटी मेंबर्स, युवा क्रीडा कमिटी मेंबर्स सगळ्यांनी व्यासपीठावरती यायचे. सगळ्या युवा कमिटी मेंबर्सना विनंती आहे की आपण मंचावरती या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर यायचंय. सगळे खेळाडू जे जे बक्षिसासाठी पात्र झालेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर या. चला सगळ्यांना विनंती आहे लवकरात लवकर व्यासपीठासमोर या. आहे चालू झालाय तो फोटोग्राफर. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक 2026 खूप चांगल्या रीतीने पार पडला. त्याबद्दल सर्व त्या 48 संघांचं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा मनापासून आभार, ज्यांनी खूप चांगली खेळपट्टी आणि हे मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं. सर्व पुरस्कर्ते त्या सर्वांचा मनापासून आभार आहे. तसेच या स्पर्धेसाठी जोडलेले घटक त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वप्रथम मी विनंती करेल डीजे मास्टर आपण यायचा, आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. डीजे मास्टर आपण यायचा, आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. गेले 2 दिवस ज्यांनी आपल्या डीजे वादनातून सर्वांना आपल्या तालावरती थिरकवलं, एंटरटेन केलं, त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दोन्ही संघ कोणवली 6 संघ, 4 नाही 6 संघ, 6च्या 6 संघ समोर. गुडेगरगर फायनल आपण जिंकलेली आहे. आनंदाचा क्षण आहे आणि आनंदाच्या वेळेला आपण सगळ्यांनी व्यासपीठासमोर येणं गरजेचं आहे. वाल्मिकीनगर आपण सुद्धा समोर या. तुमच्या हरण्यामध्ये खूप मोठा विजय होता, तो आम्ही सर्वांनी बघितला आहे. त्यामुळे नर्वस न होता या सद्य स्थितीला, सद्य घडीला आपण एन्जॉय करायला आणि त्यासाठी आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. कोणवली संघ, KCC महाप्रळ, अडकल फायटर,
रातांबेवाडी आहेत समोर. आय थिंक सगळ्यांना घरी लवकर जायचंय. सगळ्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि लवकरात लवकर व्यासपीठासमोर यायचंय. टीम गुडेगर प्लीज आपण समोर या. वाल्मिकीनगर चला लवकरात लवकर या. कोणवली आय थिंक मागेपर्यंत आवाज जातोय माझा. आपण सगळ्यांनी लवकरात लवकर यायचंय. सगळ्यांना खूप दूरवरती जायचंय. अजय सगळ्यांना घेऊन यायची जबाबदारी तुझी. अजय सगळ्यांना घेऊन ये. सन्मान केला जातोय. चला डीजे मास्टर यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी सुनीलजी गायकवाड यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. तुम्ही ज्यांच्या तालावरती थिरकलात ज्याचं त्या गाण्यांचं डीजे वादन ज्याने केलं होतं असे आमचे डीजे मास्टर त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद डीजे मास्टर. आपण गेले 2 दिवस खूप चांगली साथ आम्हाला दिलीत. आमच्या गाळ्याची काळजी घेतलीत. रोहन सगळ्यांचे फोटो काढायचे. धन्यवाद. त्यानंतर ही स्पर्धा जगभरामध्ये प्रसारित करण्यामागे जसं धनंजयने मागे सांगितलं होतं की 85,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला पाहिलंय. प्रसारित करण्याचं कार्य ज्या चॅनलने केलं असा सुप्रसिद्ध पालघर जिल्ह्यामधील चॅनल DBN लाईव्ह त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी DBNच्या मेंबर्सना विनंती करेल हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. प्रदीप बेर्डे यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती या. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे DBNच्या संपूर्ण टीमला. DBNचे प्रतिनिधी हर्षल या हा सन्मान स्वीकारण्यासाठी येत आहेत. सर्वांना विनंती जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगली टेलिकास्ट त्यांनी केली. आपले पंच त्यानंतर या स्पर्धेला लाभलेले आपले पंच ज्याने गेले 2 दिवस आपली कामगिरी चोख बजावत असताना या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपलं योगदान दिलं. उपेंद्र पंडित सर यांना विनंती केलं आपण मंचावरती यायचं आहे. आपला सर्वप्रथम सन्मान केला जाणार आहे. उपेंद्र पंडित सरांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर उपस्थित मान्यवर अमोल वैराग यांना विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यायचे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. उपेंद्र पंडित सरांनी आपल्या अनुभवाला आपल्या सर्वांच्या बरोबरीने शेअर केलं. खूप चांगली अंपायरिंग केली. सर आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर सुरेश दळवी सर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. सुरेश दळवी सर आपल्याला विनंती आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. सुरेश दळवी सर धन्यवाद. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा एक घटक झालात. या स्पर्धेला आपल्या येण्यानं छान लागले. आपली ती निर्णय क्षमता समयसूचकता त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. हेमंतजी ठाकूर सर यांना विनंती आपण सुद्धा मंचावरती या. मागील काही स्पर्धांमध्ये हेमंत ठाकूर सरांना आपण युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये पाहत आलोय. युवा चषकाचे सुद्धा ते घटक झालेत आणि त्याबद्दल त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान चेतन मापे यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती केला जातोय.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात हेमंत ठाकूर सरांसाठी. त्यानंतर या स्पर्धेची नेहमीच जोडलं जाणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच राहिल शेख सर यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांचं मोस्ट ऑफ त्या स्पर्धांमध्ये अंपायरिंग करण्याचा योग ज्यांना येतो, ज्यांची उपस्थिती या स्पर्धांना असते, असे राहिल शेख सर यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. राहिल शेख सर आपलं मनपूर्वक आभार युवा क्रीडा कमिटी मंडणगड आणि या युवा चषकाच्या वतीनं. त्यानंतर या स्पर्धेला लाभलेले आमचे समालोचक मित्र, पहिल्यांदा या स्पर्धेला 4 समालोचक लाभले तर युवा चषकाची ही एक वेगळी उपलब्धी आहे. आणि आज आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती मला वाटते पहिल्यांदाच त्यांनी युवा चषकाला वेळ दिला आहे, क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांना विनंती करेल आपण यायचं आहे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जर तुम्हाला मागील 2 दिवसामधलं समालोचन आवडलं असेल, खूप बिझी शेड्यूल असतं, पण युवा चषकासाठी त्यांना ज्यावेळेला विचारणा करण्यात आली, त्यांना आमंत्रित करण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी या स्पर्धेचा घटक होण्याचं मान्य केलं आणि या 2 दिवसामध्ये त्यांचा मधुर आवाज आपणा सर्वांच्या कानावरती पडला आणि खूप चांगलं समालोचन झालं. त्याबद्दल सर आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा घटक झालात त्याबद्दल. त्यानंतर या युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये ज्यांना नेहमीच आपण ऐकलंय, गेले कित्येक वर्ष त्यांच्या सोबतीनं युवा क्रीडा कमिटी कार्य पार पडत असते, असे धनंजय पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. DK धनुने अनेक वेळा युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांना कव्हर केलंय, कव्हर करत असताना आपला बेस देण्याचा प्रयत्न केला, स्पर्धांना मोठं करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलंय. जोरदार टाळ्या धनूसाठी होऊन जाऊ द्यात. थँक्यू सो मच धनू, आपलं मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा घटक झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर या स्पर्धेला मागील 2-3 वर्षापासून एक आवाज जो कुडूक गावाला बिलॉंग करतो, त्या आवाजाने समालोचनाची सुरुवात करत असताना ती एक जिद्द ठेवली की मला सुद्धा समालोचन करायचं आहे आणि समालोचन क्षेत्रामध्ये प्रगती साधायची आहे, सर्व स्पर्धा कव्हर करायच्या आहेत. याच्यासाठी त्यांनी जी काय मेहनत घेतली, त्या मेहनतीद्वारे मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा त्याला योग येतो. बहुतांश मंथनगडच्या स्पर्धांमध्ये त्याला आमंत्रित केलं जातं आणि ते सुद्धा या युवा चषकाचे घटक झालेत. असे आपले साथी समालोचक मित्र वैभव अब्गुल यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी सर्वांना विनंती करेल जोरदार टाळ्या वैभव अब्गुलसाठी होऊन जाऊ द्यात. एक असा उगवता चेहरा आहे, उगवते समालोचक आहेत जे येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्या समालोचनाद्वारे मंथनगडचा आवाज बनून राहतील आणि त्यांचा केला जातो विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर एक मिनटं सर, तसेच महाडगावचे सुपुत्र आणि आपले साथी समालोचक ज्यांच्या समालोचकाने एकदम प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो असे आमचे भरत मोरे सर यांचाही यथाचित मान सन्मान केला जाणार आहे. मी अमोलजी वैराग आणि भिकूमामा मालप यांना विनंती करेन की त्यांचा मान सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या मंचावरील उपस्थित वैराग कुटुंबीय म्हणजेच सौ ऐश्वर्या अमोल वैराग व सौ प्रियंका संचित वैराग या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्या आपला अमूल्य वेळ काढून या युवा चषकाला उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे.
मी विनंती करेल ज्येष्ठ सल्लागार भिकुमामा मालप यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. मी दोन्ही वहिनींना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या. अय्यांश अव्यांश दोघांनी यायचे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बघा या खेळासाठी अमोल वैराग जितके झटतात त्यांच्या मागे त्यांच्या सोबतीनं म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये हातभार लावण्याचं काम करणाऱ्या त्यांच्या गृहिणी आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधू संचित यांच्या मिसेस सुद्धा या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद दोघींचं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल. स्कोरिंगमध्ये चांगली भूमिका बजावणारे गेले 2 दिवस ज्याने अथक मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी असे आमचे स्कोरर मित्र. सर्वप्रथम मी विनंती करेल प्रितेश पवार यांना आपण मंचावरती यायचा. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रितेश पवार आपण कुठे असाल प्लीज व्यासपीठावरती यायचंय. प्रितेश पवार यांचा सन्मान करण्याची मी विनंती करेल अमोल वैराग यांना. अजय दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर प्रितेशजी नाडकर यांना विनंती करेल आपण मंचासमोर यायचंय. प्रितेशजी नाडकर याचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला तर जोरदार टाळ्यावरून जाऊ द्यात. बघा ही तिकडी आहे. आता ते तिसरं व्यक्ती आल्यानंतर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती देईल. धन्यवाद प्रितेशजी नाडकर आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर या तिकडीमधला अजून एक मेंबर म्हणजे सुनील पोस्टुरे यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. प्रितेश नाडकर प्रितेश पवार आणि सुनील पोस्टुरे हे टेक्निकल मेंबर्स आहेत. स्कोरिंग म्हणा किंवा व्यासपीठावरती कोणत्या गोष्टीची कमी आहे जास्त आहे काय करायचं आहे काय नाही बॅकएंडला खूप जास्त कार्य करत असतात आणि त्याचा वाटा प्रत्येक आयोजनामध्ये खूप मोठा असतो. जोरदार टाळ्या जातात सुनील पोस्टुरे यांच्यासाठी. धन्यवाद सुनीलजी पोस्टुरे आपलं मनपूर्वक आभार. आदरणीय सुरेंद्र लांजेकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी सुरेंद्र लांजेकर यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं आहे. मी विनंती करेल श्याम शिगवण यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये सुरेंद्र लांजेकर यांनी या विभागातील नगरसेवक विद्यमान नगरसेवक सदानंददादा पाटील यांना इथे घेऊन येण्याचं कार्य ज्याने केलं असे सुरेंद्र लांजेकर यांचा केला जातोय. या युवा चषकाच्या वतीनं यथोचित सन्मान. त्यानंतर प्रतीक वैराग यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. प्रतीक वैराग यांना विनंती करेल आपण मंचासमोर यायचंय. या स्पर्धेला बाउंड्री बाहेर कॅच पकडण्यासाठी 100 रुपयाचे बक्षीस ज्यांनी लावलेलं होतं आणि या स्पर्धेच्या बहुतांश गोष्टींमध्ये त्याचा समावेश होता. त्यांचा तुझी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद प्रतीक आपलं मनपूर्वक आभार युवा चषकाच्या वतीनं. त्यानंतर युवा क्रीडा कमिटी अंतर्गत प्रत्येक ऑपरेशनमध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा असतो असे आमचे सुनीलजी गायकवाड यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सुनीलजी गायकवाड यांना विनंती करेल आपण मंचासमोर यायचंय. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि या संपूर्ण ऑपरेशनला म्हणजे या कामाला हँडल करणं सोपं नसतं पण सुनील गायकवाड स्वतःहून या साऱ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेतात. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा यशस्वीरित्याने पार पाडाव्या यासाठी झटत राहतात आणि अशा व्यक्तिमत्वाचा केला जातोय हा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती.
प्रदीप जिंगडे अजून एक हौशी व्यक्तिमत्व आहे. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांचा सुद्धा वाटा मोलाचा असतो. त्यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रदीपजी बेटे साहेब, आपण हा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. प्रितेश नाडकर यांच्या शुभ हस्ते आपला केला जातो हा विशेष सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल. हे संपूर्ण कार्य पार पडत असताना एक आशीर्वादाची थाप, मी आहे पाठीशी असं बोलणारं एक व्यक्तिमत्व, सिनियर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ सल्लागार भिकूमामा मालप यांचा सुद्धा केला जातोय या ठिकाणी विशेष सन्मान. मी शंकर मांजरे साहेबांना विनंती करेल, आपण भिकूमामा मालप यांचा यथोचित सन्मान या मंचावरती करायचा आहे. ज्येष्ठ सल्लागार आहेत. या सर्व युवा पिढीमध्ये युवांमध्ये भिकूमामा मालप एक असं व्यक्तिमत्व आहे जे त्यांच्यामध्ये मिसळून जातात आणि प्रत्येक कार्यक्रमाला अंजाम देत असतात आणि त्यांचा केला जातो विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील सन्मान युवा चषकामध्ये नवीन पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीला मोठं किंवा चांगलं आणि युनिक करण्यासाठी ज्यांचा हातभार असतो, प्रत्येक कामाला यशस्वीरित्याने अंजाम देण्यासाठी ते पुढे येतात, असे आमचे मित्र कौशिक पोस्टुरे यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल भिकूमामा मालप यांना की आपण कौशिक पोस्टुरे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. कौशिक पोस्टुरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी ही जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर्ड करण्यात आली होती. धन्यवाद कौशिक, आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर श्याम शिगवन युवा क्रीडा कमिटी उपाध्यक्ष यांचा सुद्धा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. प्रत्येक गोष्ट चांगली झाली की नाही, योग्य आहे की नाही याची निरखून पारख करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती भिकूमामांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद श्याम, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलेलं सहकार्य, आपण दिलेलं योगदान. त्यानंतर अजून एक मेंबर त्यांच्या सोबतीने ज्यांच्या माध्यमातून शनिवारचा सकाळचा चहा नाश्ता स्पॉन्सर करण्यात आला होता, आमचे विकासजी खांबे यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मी विकास खांबे यांना विनंती करेल, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. धन्यवाद विकासजी खांबे. त्यानंतर या संपूर्ण ट्रॉफीचं स्टिकर वर्क, आर्ट वर्क, DTP वर्क, ग्राफिक वर्क ज्यांनी केलं आहे असे आमचे मनोजजी बागडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनोज बागडे यांना विनंती आहे, आपण आज सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मनोज बागडे यांचा सन्मान करण्याची विनंती करेल. प्रतीक वैराग युवा क्रीडा कमिटी मेंबर्स यांच्या शुभ हस्ते मनोजजींचा यथोचित सन्मान. थँक्यू सो मच. धन्यवाद, आपला मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आमचे मेडल स्पॉन्सर्स मिस्टर चेतन मापदी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेल चेतन मापदी यांना हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचासमोर यायचे. अजय दादांच्या शुभ हस्ते चेतन मापदी यांचा केला जातोय विशेष सन्मान. आमचे मालिकावीर चषक स्पॉन्सर निकेश बोलाडे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. निकेश बोलाडे विनंती, आपण मंचावरती यायचंय. वन ऑफ द स्माइली फेस मिस्टर निकेश बोलाडे यांचा केला जातो विशेष सन्मान या व्यासपीठावरती. अमोल वैराग यांना विनंती करेल, आपण निकेश बोलाडे यांचा
सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. निकेश बोलाडे म्हणजे निक स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा ओनर आणि त्यांचा केला जातोय विशेष सन्मान. त्यानंतर युवा क्रीडा कमिटी सदस्य मंगेश ठोंबरे, गोलंदाज फलंदाज चषक यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलं होतं. मंगेश ठोंबरे यांचं मनपूर्वक आभार. उपस्थित नाही आहेत त्याबद्दल, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार युवा चषकाच्या वतीनं. त्यानंतर सचिन शिगवन आणि सुशील गोठल आहेत, आपण यायचं आहे. मालेगावची सायकल स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विशेष सहकार्याबद्दल सन्मानित केलं जातं मिस्टर स्वप्नील शिगवन यांना. स्वप्नील शिगवन माय आयलंडचे मालक यांचा केला जातो विशेष सन्मान. योगेश रक्ते, उमेश धाडसे, योगेश कोबनाक. आपण कमिटी मेंबर्स आहात, तुम्हाला तर आम्ही पहिलेच इन्व्हाइट केलं होतं, आपण एवढे लांब राहणं योग्य नाही. महेश मापदी, सर्वप्रथम उमेश धाडसे यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. माजी अध्यक्ष युवा क्रीडा कमिटीचे सुरुवातीचे, म्हणजे ज्यावेळेला युवा क्रीडा कमिटीची स्थापना झाली त्यावेळेला अध्यक्ष म्हणून प्रथम कार्य पाहणारे आमचे मित्र, प्लॅटफॉर्म तयार करून देणारे उमेशजी धाडसे यांचा केला जातो यथोचित सन्मान विद्यमान अध्यक्षांच्या वतीनं. मागील 2 दिवस आपण केलेल्या सहकार्याबद्दल, दिलेल्या योगदानाबद्दल उमेशजी आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर योगेश रक्ते यांना विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. उमेश धाडसे यांच्या शुभास्ते केला जाणारे सन्मान. त्यानंतर योगेश कोबनाक यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. महेश मापदी कुठे आहेत? त्यानंतर महेश जींचा सुद्धा सन्मान केला जातोय. युवा क्रीडा कमिटी माजी अध्यक्ष सुधीर करावडे, आपण कुठे असाल प्लीज व्यासपीठाच्या दिशेने या. सुधीर करावडे, आपल्याला आदरपूर्वक विनंती, आपण मंचाच्या दिशेने यायचंय. नाही आहे? निलेश मांजरेकर कुठे असतील प्लीज व्यासपीठासमोर यायचंय. निलेश मांजरेकर नाही आहेत, आपलं मनपूर्वक आभार. सुधीरजी करावडे, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर गीतेश पवार कुठे असतील? उमरोली गावचे गीतेशजी पवार, आपण या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. या युवा क्रीडा कमिटीच्या वतीनं, युवा चषकाच्या वतीनं अमोलजी वैराग यांना विनंती करेल, आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे.
चला, चुकून माखून जर का कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार. चुकून माखून जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचा मनपूर्वक आभार. आणि चुकून विसरलो जर आम्ही असेल तर आपली दिलगिरी सुद्धा व्यक्त करतोय. घेऊन जातोय सरळ बक्षीस वितरणाकडे, ज्या ठिकाणी आपण देणार आहोत सर्वप्रथम विशेष भेटवस्तू आहेत त्या सर्वप्रथम आपण देणार आहोत. आणि त्या विशेष भेटवस्तूंपैकी एक विशेष पारितोषिक होतं, बक्षीस होतं. सर्वोत्कृष्ट 12वा खेळाडू. बघा, टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे बक्षीस देण्यात येते. जो 12वा प्रतिनिधी न सांगता मंचावरती म्हणजे आमच्या समालोचन कक्षामध्ये येत होते, सहकार्य करत होते स्कोररला, कॉमेंटेटर्सला, आमच्या टेक्निकल टीमला, अशा एका व्यक्तीचा आपण 12वा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी गौरव करणार आहोत. त्यांना बक्षीस देऊन ते विशेष बक्षीस स्पॉन्सर करण्यात आलं आहे साई समीर शिगवण, महाप्रळ बंदरवाडी यांच्याकडून. आणि ती विशेष आकर्षक भेटवस्तू काय आहे ती पॅक बंद आहे. आणि या 12व्या खेळाडूचा मान पटकावलाय आशीर्वाद कोबनाक, रातांबेवाडी, 12th पर्सन. 12व्या खेळाडूचं महत्व काय, एकदाही अनाऊन्स करायला लावलं नाही. मॅच चालू होण्या अगोदर बरोबर कॉमेंट्री कक्षामध्ये येऊन ते थांबायचे. त्यांचा केला जातोय गौरव हे बक्षीस देऊन. जोरदार टाळ्या होऊन जाते त्यांच्यासाठी. सर्व संघांसाठी हे एक निदर्शन आहे की आपण हे निर्देशन असं आहे की सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवावं. कधी रिवॉर्ड भेटेल सांगता येत नाहीये. मेहनत करत राहावी, फळाची अपेक्षा न करावी. फळ आपोआप चांगलं मिळत असतं. गेम चेंजर प्लेयर सर्वोत्कृष्ट. आता सर्वोत्कृष्ट गेम चेंजर कसा, बेस्ट गेम चेंजर. अनेक गेम चेंजर होते मागील 2 दिवसामध्ये, पण त्याने खूप चांगलं गेम चेंज केला. खेळाला बदलवलं. होत्याचं नव्हतं केलं, नव्हत्याचं होतं केलं, काया पालट केला असा खेळाडू. आणि कोणती ती मॅच होती, कोणता तो मोमेंट होता, तर सर्व काही जज केल्यानंतर आयोजन कमिटीच्या वतीने निर्णय घेण्यात आला. गेम चेंजर ऑफ दी टुर्नामेंट, गेम चेंजर ऑफ दी स्पेशल मॅच. खेळाडूचं नाव तेजस करावडे, कोनवली, अगेन्स्ट अडकल फायटर्स. आता उर्फ छोटू बोलतात. आता हा छोटू कुठून आहे? तेजस करावडे उर्फ छोटू बोलतात. नील म्हटलं की ठीक आहे, पण उर्फ छोटू म्हटलं की विचार पडतो की छोटू कुठून आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण हे विशेष बक्षीस जे देण्यात आलं होतं साई समीर शिगवण, महाप्रळ बंदरवाडी यांच्याकडून, ते देऊन गौरव केला जाणार आहे तेजस उर्फ नील यांचा. शेवटचं विशेष बक्षीस सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षक या स्पर्धेतला कोण आहे? बेस्ट फिल्डर. आता वेळ जास्त जातोय त्यामुळे आपण गेस नाही करणार आहोत. सरळ बक्षीस दिलं जाईल. खेळाडूचं नाव आहे यज्ञेश भगत, वाल्मिकी नगर. मान्यवरांच्या शुभ हस्ते यज्ञेश भगतला दिलं जाणार आहे विशेष बक्षीस, जे स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे, जे पुरस्कृत करण्यात आलं आहे साई समीर शिगवण, महाप्रळ बंदरवाडी याचकडून. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. खेळाडूचं नाव मिस्टर प्रथमेश फ्रॉम वाल्मिकी नगर उर्फ पट्टू. प्रथमेशनं सेमीफायनल मध्ये केलेला खेळ, इनसाइड आउटचा तो षटकार कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब होता, नेत्र दीपक होता. मी विनंती केली प्रथमेशला आपण याचा आपला गौरव केला जाईल. सेमीफायनलचा सामनावीराचा किताब देऊन जोरदार टाळ्या होऊन जातात प्रथमेशसाठी. आज प्रथमेशने या स्पर्धेला खेळण्याची पसंती दिली आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं त्याच्या खेळाने. अभिनंदन प्रथमेश. पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा.
त्यानंतर आपण सांघिक पारितोषिकाकडे जाणार आहोत. सांघिक पारितोषिक त्याच्यामध्ये 6व्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रातंबेवाडी संघाला विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. 6वं पारितोषिक स्पॉन्सर्ड आहेत. ट्रॉफी स्पॉन्सर्ड सुकेशनी संदीप जगताप, मुंबई पोलीस गाव शिपोळे तालुका मंदनगड, कुमारी सई संदीप जगताप यांच्याकडून रोख रक्कम, कैलासवासी मधुकर बुवा शंकर जगताप यांच्या स्मरणार्थ श्री संदेश सदानंद जगताप यांच्याकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रातंबेवाडी या संघाला. मी मारून बाजी झोप उडवली वाला वालांची. कुमारी सई संदीप जगताप यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये स्वप्नील गायकवाड टिटवाळा आणि सुनील वायरा गुडेगर यांच्याकडून. आणि या बक्षिसाचे मानकरी आहेत श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी. मी विनंती करेल गोमंडी टीम सपोर्टर टीम यांना विनंती आपण हे बक्षीस घेण्यासाठी यायचंय असं खास करून उमेश धाडसे यांनी सांगितलंय. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेल मंचावरील उपस्थित मान्यवर यांना की आपण मांजरे साहेबांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. शंकरजी मांजरे साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जातं हे बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जातात. केसीसी माप्रळ खूप चांगला खेळ त्याने करून दाखवला. सुपर 6 मध्ये आव्हान संपुष्टात जरूर आलंय पण त्या अगोदर खेळलेल्या मॅचेस मध्ये खरोखर मंत्रमुग्ध करणारी कामगिरी संपूर्ण टीमची राहिली होती. त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक. 4थ्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय सुकेशनी संदीप जगताप मुंबई पोलीस गाव शिपोळे, कुमारी सई संदीप जगताप यांच्याकडून चषक आणि रोख रक्कम 5,000 रुपये शिव अविनाश बोरले यांच्याकडून. मानकरी संघ अडखळ फायटर क्रिकेट संघ अडखळ. शिंदे साहेबांना विनंती करेल आपण या 4थ्या क्रमांकाचा किताब देण्यासाठी समोर यायचे. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव केला जाणारा अडखळ फायटर या संघाचा. जोरदार टाळ्या होऊन जातात अडखळ फायटर या संघासाठी. हॉट फेवरेट टीम आहे. 2 वेळा फायनल जिंकण्याचा मान त्या संघाला मिळाला आहे आणि त्यांच्या नावे जातोय 4थ्या क्रमांकाचा हा किताब. अंतिम सामन्याचा सामनावीर देणं बाकी होतं. अंतिम सामन्याचा सामनावीर आणि या सामनावीराचा मान जातोय गुडेगर संघातील तारणहार खेळाडू मिस्टर अमोल वैराग. मी विनंती करेल ऐश्वर्या वैराग यांना की आपण हा किताब देण्यासाठी आपण समोर यायचंय. बघा खूप मोठा योग आहे. धर्मपत्नींच्या शुभ हस्ते लाईव्ह मध्ये पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा पत्नीकडून कोणतरी मॅन ऑफ द मॅचचा खिताब स्वीकारतोय. जोरदार टाळ्या होऊन जातात अमोल यांच्यासाठी. खूप खूप अभिनंदन अमोल. सोबत अव्यांश आहे आयांश आहे. गुडेगरवाले सगळे थकलेत का?
आत्ता तर बाला डान्स केला होता. एनर्जी शेवटपर्यंत पाहिजे. खूप खूप अभिनंदन. मी वहिनींना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट स्पॉन्सर आहेत श्री मंगेश ठोंबरे तिडे यांच्याकडून चषक 1111 रुपये रोख रक्कम कैलासवासी मीनाक्षी मारुती बागडे यांच्या स्मरणार्थ श्री मनोज मारुती बागडे यांच्याकडून आणि टी शर्ट कुमारी साक्षी स्नेहा संजय शिकवण भट्टीवाडी यांच्याकडून ब्रँडेड गॉगल मान्य श्री विजय कांबळे म्हणजेच विजय ऑप्टिक्स यांच्याकडून आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल मनोजजी बागडे विजयजी कांबळे जर कोणी असतील आपण या. विजयजी कांबळे आपण यायचंय. विजय ऑप्टिकची सर्वे सर्वा एक हौशी क्रिकेटपट्टू संजयजी शिगवन मनोज बागडे त्यांच्याच शुभ हस्ते दिला जाणारा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब निकेश बोलाडे. निकेश बोलाडे आपण असेल तर आपण सुद्धा यायचे. निक स्पोर्ट्सचे ओनर. ही ट्रॉफी युवा चषकाची मानकरी कोण आहे पहिला मानकरीचं नाव तर सांगा. मानकरी नाव बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विकेट आहेत टोटल 10. गोलंदाजाचं नाव मिस्टर अमोल वैराग. चला गॉगल टी शर्ट ट्रॉफी खूप काही. काया नावात दोस्ती न्यारी आहे आणि त्यामुळे खेळताना गॉगल त्यांच्या हातून घातला गेलाय. अभिनंदन अमोल. मान्यवरांचा आभार. त्यानंतर एक सन्मान बाकी तो सन्मान केला जाईल. विजयजी कांबळे विजय ऑप्टिकचे ओनर. सालावादप्रमाणे यावर्षी सुद्धा या स्पर्धेला त्यांनी भेट दिली. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. झालेलं आहे का? झालेलं असेल तर मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच आम्हाला आठवण करून दिली त्याबद्दल. बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला त्याच्यासाठी आकर्षक चषक श्री मंगेशजी ठोंबरे तिडे यांच्याकडून रोख रक्कम 1111 रुपये कैलासवासी मीनाक्षी मारुती बागडे यांच्या स्मरणार्थ श्री मनोज मारुती बागडे यांच्याकडून आणि टी शर्ट कुमारी साक्षी स्नेहा संजय शिकवण भट्टीवाडी यांच्याकडून ब्रँडेड गॉगल मान्य श्री विजयजी कांबळे विजय ऑप्टिक्स यांच्याकडून आणि उत्कृष्ट फलंदाज मानकरी आहेत. खेळाडूचं नाव कोण आहे? एवढं जवळ असतं तर मी तुझं ऐकलं असतं. लांब आहे त्यामुळे ऐकलं नाही. फलंदाजचं नाव आणि होम थिएटर सुद्धा आहे. होम थिएटर विसरलो होतो आपण. होम थिएटर आयोजन कमिटीच्या वतीने ज्याच्या धावा आहेत 104. खेळाडूचं नाव आहे धैर्य पोस्टुरे रातांबेवाडी. एक किंग मेकर आम्ही मारून बाजी योगेशजी कोबनाग ट्रॉफी गॉगल होम थिएटर टी शर्ट. पहिला प्रश्न गाडी आणली की नाही? बिना गाडी तुम्ही घेऊन जाऊ नाही शकत.
खूप खूप अभिनंदन धैर्य पोस्तुरे. अमोल वैराग यांना होम थिएटर देणं बाकी होतं, ते सुद्धा दिलं जाणार आहे. अमोल वैराग यांना तो होम थिएटर बाकी होता, तो द्यायचा आहे. सुनीलजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते. खूप खूप अभिनंदन अमोल. धन्यवाद सुनीलजी गायकवाड साहेब. 3 कर्णधार, थर्ड, सेकंड, फर्स्ट, आपण लाईनअप करा. तिन्ही एका लाईन मध्ये उभं राहायचंय. कर्णधाराच्या मागे संपूर्ण टीम उभी राहील. थर्ड, सेकंड अँड फर्स्ट. फर्स्ट इथे, इथून एका लाईन मध्ये उभे राहतील. सेकंड इथून एका लाईन मध्ये उभं राहायचंय. बघा मी पुन्हा एकदा वारंवार तेच सांगतोय, लाईन मध्ये राहा. अशी लाईन शाळेमध्ये आपण ज्या वेळेला प्रार्थनाच्या वेळी उभं राहायचो ना, तसं. शेवटचे 5 मिनिटं साहेब. 5 मिनिटामध्ये आपण बक्षीस वितरण समाप्त करणार आहोत. तृतीय मेडल्स कर्णधारांच्या हातामध्ये मेडल दिले जातील. चेतन मादी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं मेडल आहे. थर्ड टीम, तिसरं कोण? कोणवली नील गेम चेंजर आहे, त्याच्याच हातामध्ये दिले गेलेत. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे मेडल जे चेतन मापी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले होते. त्यानंतर प्रथम क्रमांकाचे जे मेडल आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. सगळ्यांना घालायला द्यायचे आहेत. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान पटकावणाऱ्या संघाला मी विनंती करेल, आपण आदरपूर्वक मंचावरती यायचं आहे. आपला गौरव केला जाईल. ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम देऊन सौ सुकेशिनी संदीप जगताप, मुंबई पोलीस गाव शिपोळे यांच्याकडून आकर्षक चषक, कुमारी सई संदीप जगताप यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये, युवा क्रीडा कमिटी मंदनगड यांच्याकडून. तरी श्री रंगभैरी क्रिकेट संघ कोनवली यांना विनंती, आपण या जोरदार टाळ्या जाऊ द्यात कोनवली संघासाठी, ज्याने पटकावला आहे ट्वेल्थ मॅन आहेत त्यांची. या तुम्ही पहिले या. प्रत्येक रनला 2 टाळ्या वाजवल्यात याने. हा 12th मॅन होता, प्रत्येक रनला 2 टाळ्या वाजवत होता. कोनवली संघाचं आजचं यश खरोखरच कौतुकास्पद राहिलंय. सनी, नील, मयूर, सुधीर नाही आहे पण संपूर्ण टीमने खरोखर, आणि रुपेश, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी. खूप चांगला खेळ आपण, आम्हाला सगळ्यांना एंटरटेन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक. त्यानंतर द्वितीय पारितोषिक, आकर्षक चषक, सौ सुकेशिनी संदीप जगताप, मुंबई पोलीस गाव शिपोळे, कुमारी सई संदीप जगताप यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये, युवा क्रीडा कमिटी मंदनगड मुंबई मंडळ यांच्याकडून. आणि या दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत, उपविजेतेपदाचे मानकरी, संघाचं नाव जय गणेश क्रिकेट संघ, वेस्वी, वाल्मिकी नगर. किंग में करामी मारून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिले जाणार आहे. पटक्यात उडवली
च्या सोबतीला असेल. फायनली 2 बक्षिसं देणं बाकी आहेत. त्यामधला पहिलं बक्षीस असं आहे, मॅन ऑफ द सिरीज, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर. पॉइंट्स आहेत 534. खेळाडूचं नाव अमय कदम. किती मॅचला बॅटिंग केलं. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर. सगळ्यांनी शोल्डर डाऊन गेले सगळे. उपस्थित असतील त्यांनाच देऊया. चला, उपस्थित आहेत त्याच संघातील खेळाडूला आपण देऊयात. चालेल ना. जे लांब आहेत त्यांचं नाव घेतलं जाणार नाही. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, आकर्षक चषक कुमार निकेश बोलाडेवाडी यांच्याकडून रोख रक्कम 3333. श्री अक्षय दिनकर कदम लाटवण यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर कुमारी साक्षी स्नेहा संजय शिगवन भट्टीवाडी यांच्याकडून. ब्रँडेड गॉगल विजय ऑप्टिक्स विजयजी कांबळे यांच्याकडून. आणि सायकल श्री सचिन शिगवन भट्टीवाडी आणि श्री सुशील गोटल सावरी केलेवाडी यांच्याकडून. इतक्या साऱ्या बक्षिसांचा मानकरी ठरणारा खेळाडू. नॉमिनेशन्स खूप सारे होते. ऑलराऊंड परफॉर्मन्स ज्याचा राहिला इन टर्म्स ऑफ बॅटिंग, इन टर्म्स ऑफ बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये सुद्धा खूप चांगले एफर्ट त्याचे राहिले असा खेळाडू, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर विथ 534 पॉइंट्स, मिस्टर अमोल वैराग फ्रॉम गुडेगर. हा किताब देण्यासाठी मी सर्व पुरस्कर्त्यांना विनंती करेल. सर्व पुरस्कर्ते निकेश बोलाडे, सुशील गोठल, संजय शिगवन, अक्षय कदम. निकेश बोलाडे कुठे आहेत. इथे तर निकेश होते. चला यायचे. अमोल यांना विनंती आहे आपण मंचावरती या. वरती सायकल खाली लावायला लागेल. खालीच घ्या सायकल वरती येणार नाही. खालीच घ्या. अमोल वैराग आम्ही नेहमी त्याला विचारायचो, अमोल सायकल कधी मिळणार तुला मॅन ऑफ द सिरीजची, आणि यावर्षी त्याने पटकावले. यावर्षी सायकल पटकावली आहे. वरिष्ठांची शिफारस सुरुवात. अमोल वैराग बादशाह आणि कमिटमेंट होती की एक ना एक दिवस मी हे घेणार, एक ना एक दिवस मी कमवणार. खेळाच्या बळावरती त्याने कमावलंय. सायकलवरती बसताना एक शपथ खावी लागेल, मी 4 व्हीलर 2 व्हीलरला हात लावणार नाही. मान्य असेल तर आपण सायकल चालवायची. नाही असं काही नाही. एक राऊंड घ्या. हा काय हा गाडीचा बाईक तर की सायकल नाही था. म्हणजे मोठ्या सगळ्या गोष्टी छोटी कोणती नव्हती, पण त्या गोष्टी विकत घेता आल्यात. या बक्षीस स्वरूपाने मिळाल्या, त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. अमोल यांना माहीत आहे आणि या सायकलला मिळवण्यासाठी अनेक वेळा त्याने सॅक्रिफाईस केले. सो फायनली आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचा मनापासून आभार. जे लाखपर्यंत प्रेक्षक आम्हाला लाभले, ज्यांनी 85,000पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं, त्यांचा मनापासून आभार. जे प्रत्यक्षात मैदानावरती आले त्यांचा मनापासून आभार. मैदानाचं मनापासून आभार. आमचे समालोचक मित्र, आमचे DJ मास्टर, आमची यूट्यूबची संपूर्ण टीम, त्या सगळ्यांचा मनापासून आभार. 48 संघ ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचं मनापासून आभार. जे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं मनापासून आभार. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केली, ज्यांनी योगदान दिलं, त्या सगळ्यांचं मनापासून आभार. ज्याने अर्थरूपी, ज्यांनी अंगरूपी म्हणजे म्हणतात ना मेहनतीद्वारे ज्या या स्पर्धेला हातभार लावला, त्या सगळ्यांचा मनापासून आभार. चुकून माकून कोणाचं राहिलं असेल तर त्यांची दिलगिरी आणि त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन जातोय सरळ या 8व्या पर्वाच्या युवा चषकाच्या खिताबाकडे. जो खिताब ज्या संघाने घेतलाय त्याला आदरपूर्वक आमंत्रित करण्या अगोदर या बक्षिसाचे स्पॉन्सर्स म्हणजेच आमच्या चषक स्पॉन्सर्स सौ सुकेश आणि संदीप जगताप, मुंबई पोलीस, गाव शिपळे, कुमारी
सई संदीप जगताप यांच्याकडून, रोख रक्कम 40,000 रुपये युवा क्रीडा कमिटी मंदनगड यांच्याकडून आणि या किताबाचा मानकरी संघाचं नाव आहे, संघाचं नाव काय आहे? बघा, एकदा आवाज आला चांगला तर परत नाही विचारणार, पण जर नाही एकत्रित आवाज आला तर वारंवार विचारणार. संघाचं नाव काय? नाही, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर, द चॅम्पियन टीम ऑफ दी युवा चषक. सगळ्यांनी यायचंय. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक 2026 8व्या पर्वाचा मानकरी द न्यू टीम अँड द टीम नेम इज श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर. खूप खूप अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. एकदा कमिटी मेंबर्स चला सगळ्यांनी या. कमिटी मेंबर्स जेवढे आहेत सगळ्यांनी खाली जायचंय. विजयभाऊ आपण सुद्धा चला, सगळ्यांनी मामा, सुशील, मनोज सगळ्यांनी या, सगळ्यांनी यायचंय. युवा चषकाचा मानकरी संघाचं नाव श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर. खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी गुण्या गोविंदानं चांगल्या रीतीने पार पडली. या स्पर्धेचा ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.